सापळकर कौडवा या ठिकाणी प्राथमिक शिक्षिका या पदावर कार्यरत आहे। नवरूपी सामर्थ्याची खान तू, रणांगण गाजवणारी रणचंडिका तू। नवरूपी सामर्थ्याची खान तू, रणांगण गाजवणारी रणचंडिका तू। आदिमाया आदिशक्ती रूपी अवतरणारी आजची सक्षम नारी तू, आजची सक्षम नारी तू। खरंच या आजच्या आपल्या समोर बसणाऱ्या सर्व सक्षम नारींसाठी आजचा जो जय जयकार आहे तो म्हणजे नवरात्र उत्सव चालू आहे। आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपल्या गट शिक्षण कार्यालय उस्मानाबाद यांनी राबवलेला उपक्रम आपल्या गट शिक्षण कार्यालयाच्या गट शिक्षणाधिकारी श्रीमती रोहिणी कुंभार मॅडम यांनी जो संवाद नवदुर्गांशी हा जो अनोखा उपक्रम राबवलेला आहे, या अनोख्या उपक्रमाचं मी प्रथमतः स्वागत करते। आणि माझ्यासमोर आज बसलेल्या नवदुर्गा आहेत, एक उच्च शिक्षित स्पर्धा परीक्षेतून या पदावर आलेल्या एक अभ्यासू व्यक्तिमत्व, हसऱ्या आणि आपल्या कार्याशी निगडीत असलेल्या एक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या श्रीमती अर्चना नरवडे मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम। यांचा परिचय मी थोडक्यात देते। अर्चना नरवडे मॅडम या सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालय उस्मानाबाद या पदावर कार्यरत आहेत। तसेच त्यांचं सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका हे त्यांचं गाव आहे आणि त्यांचं शिक्षण BSc केमिस्ट्री MBA फायनान्स हे त्यांचं शिक्षण झालेलं आहे। मॅडम, तुमच्याकडे तुमच्या या पदावर पाहत असताना आम्हाला असं जाणवते की तुम्ही तरुण तडफदार आहेत आणि MPSC थ्रू या पदावर कार्यरत आहात। मग तुम्ही हा जो प्रवास आहे या पदावर येण्यासाठीचा तो तुमचा कसा झाला आणि त्यासाठी प्रेरणा कोणी दिली? सर्वप्रथम सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। माझा शैक्षणिक प्रवास म्हणाल तर मी जसं तुम्ही आता म्हटलं माढा तालुक्यातलं माणेगाव, तर हे माझं मूळ गाव आहे जिथे मी 3री पर्यंत शाळेला होते। त्यानंतर आमचं पूर्ण शिक्षण आहे म्हणजे माझं आणि माझ्या भावाचं आमचं दोघांचंही कोल्हापूरला झालं। मी 7वी पर्यंत ZP शाळेत शिकलेली आहे। त्यानंतरच कोल्हापूरला कमला कॉलेज असेल, राजाराम कॉलेज असेल, तिथे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं। BSc केमिस्ट्री मधून माझं तिथे झालं। त्यानंतर मी MBA फायनान्स मधूनही पुणे युनिव्हर्सिटीला केलेलं आहे। आणि शिक्षण म्हणाल आणि त्याची जर प्रेरणा म्हणाल किंवा हे जे सगळं आहे किंवा आज मी ज्या पदावर बसले तर हे पूर्णपणे म्हणजे वडिलांचं आईचं म्हणजे क्रेडिट आहे। कारण माझ्या पप्पांचं असं पहिल्यापासूनच होतं की पहिल्यांदा मुलं शिकली पाहिजे, त्यांना पूर्ण शिकवलं पाहिजे, तर शिकण्याचं दिलेलं प्रोत्साहन असेल किंवा जे असेल ते आई वडिलांनीच दिलेलं आहे। छान मॅडम। असं म्हणतात मॅडम, आठवतात ते दिवस चिंचाबोरी खाताना, आठवतात ते दिवस चिंचाबोरी खाताना, क्षणिक आनंद मिळतो बालपणात रमताना, क्षणिक आनंद मिळतो बालपणात रमताना। असं तुमचं बालपण कसं गेलं? अच्छा, बालपण म्हणाल तर खूपच मजेशीर होतं। म्हणजे आता मी फिरून जर पाठीमागं आयुष्याच्या एखाद्या वळणाच्या टप्प्यावर पाहते किंवा हे, तर तेव्हा मला असं कधीच वाटत नाही की मी माझं बालपण एन्जॉय केलं नाही का, अनुभवलं नाही का। तर बालपणाच्या किंवा प्रत्येक टप्प्यावर मी ते क्षण खूप मजेशीर घालवले आहेत आणि खूप आनंदाने त्यांची म्हणजे एन्जॉय केलेला आहे इच अँड एव्हरी मोमेंट। आणि ह्या सर्वांसाठी ऑफकोर्स म्हणजे फॅमिली असेल, आपलं ज्या सोसायटीमध्ये आपण राहतो ती सोसायटी असेल किंवा आपलं फ्रेंड सर्कल असेल, शाळा कॉलेजेस, हे सगळं, तर प्रत्येक क्षण खूप आनंदात म्हणजे घालवलेला आहे। म्हणजे बालपण खूप मजेशीर गेलं। प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सुप्त शक्ती असते आणि त्या सुप्त शक्तीच्या जोरावर तो आपली एक ताकद निर्माण करू शकतो। म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त त्याला छंद असतात। मॅडम, तुम्हाला असा कोणता छंद आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल? छंद म्हणाल तर मला बुक रिडिंग म्हणजे अवांतर वाचन कोणतंही असो मला प्रचंड मनापासून आवडतं। म्हणजे लायब्ररीमध्ये आमच्या असं असायचं की एका कार्डवरती 2 पुस्तकं आठवड्याला मिळायचे। मी 1-2 दिवसात पूर्ण वाचून रिकामी व्हायचे, म्हणजे इतकी आवड होती। पण मग नंतर मी मैत्रिणीच्या कार्डवरती इश्यू करायचे, त्यांचेही संपून जायचे। मग नंतर लायब्ररीनं कळलं होतं की ही अशी करते काय, मग त्यांनी गुड फेथ मधून त्यांच्या जबाबदारीवर मला पुस्तक द्यायला सुरुवात केली होती। म्हणजे एवढी आवड होती मला बुक रिडिंग किंवा कुठलंही असू दे, असं काही नसायचं की मला हेच आवडतं मी हेच वाचेल। म्हणजे व्हर्सॅटिलिटी खूप होती, व्हरायटी होती, जे असेल ते मी रिडिंग करायचे म्हणजे। आणि बाकी म्युझिक वगैरे ऐकायलाही आवडतं म्हणजे, आणि तो अजूनही चालू आहे तो छंद। म्हणजे आता वेळेनुसार थोडं वाचन वगैरे म्हणाल तर थोडं कमी होत आलेलं आहे, म्हणजे काम हे ते, पण अजूनही मी ते जोपासते। जसा वेळ मिळेल तसं रिडिंग करणं, वेगवेगळी पुस्तकं वाचणं हे चालू आहे। आणि आवड बाकीच्या हे म्हणाल तर कुकिंग मला आवडतं करायला।
नवीन नवीन कोणत्याही गोष्टी असू दे ते शिकायला आवडतात, कोणतीही गोष्ट असू दे. कारण आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर तुम्ही कुठली शिकलेली गोष्ट तुम्हाला कधी मदतीला येईल हे तुम्ही कधीच सांगू शकत नाही. आणि कुठलीच, मलाही असं वाटतं कोणतीच गोष्ट शिकताना कधी आपण लाज नाही बाळगली पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक काम हे तेवढंच व्हॅल्युएबल असतं आणि ते तेवढंच ह्याचं असतं. त्यामुळं प्रत्येकाने शिकलं पाहिजे. आणि माझं पर्सनल असे की मला शिकायला आवडतं, कोणतीही गोष्ट असू दे. मी नवीन नवीन शिकत राहते. त्यामुळे काय आहे की एकाच कामात असं स्टकअप न राहता असं बऱ्याच ह्याच्यात राहते. त्यामुळे बरेच प्रत्येक कामाला ह्याची उभारी म्हणजे मिळते अशी. बरोबर आहे मॅडम. शिकेल तो टिकेल. म्हणजे तुमच्या बोलण्यावर लक्षात आले की शिकेल तो टिकेल. आणखीन एक थोडंसं सांगते की आता याच्यामध्ये छंद म्हणाल तर ज्या वातावरणात जसं जसं मी राहत गेले किंवा वयाच्या ज्या टप्प्यामध्ये ज्या गोष्टी आल्या तसे छंद त्या काळात केले किंवा आवडीही निर्माण झाल्या. जसं माझ्या पप्पांना असं वाटत होते की आपली मुलगी कधीच कुठल्याच गोष्टीमध्ये कमी नाही पडली पाहिजे. म्हणजे कोणतीही वेळ आली, कुठली गोष्ट असेल तर तिला कधीच अडता कामा नये तिनं कुठल्या गोष्टीत. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की मी शिवण क्लासेस केलेला आहे, एम्बोस पेंटिंग केलेले आहेत, जरदोसी असतं ते आहे, ज्याचे पेंटिंग असतात ते केले. इव्हन संस्कारातली रांगोळी येते, आत्ताच्या रांगोळी येतात. आणि इव्हन मी आत्ताही घरी हे सगळं करते. आणि सर्व गुणसंपन्न आहे तुमचं व्यक्तिमत्व. आणि हे सगळं म्हणजे पप्पाच होते की नाही, म्हणजे मला जे वाटेल त्याला घरच्यांनी पूर्णपणे सपोर्ट केला होता. तुला जे शिकायचंय ते शिक, कधीच कुठल्या गोष्टीसाठी त्यांनी अडवलं नाही. आणि हे सर्व गोष्टी म्हणजे शिकत गेले. त्यामुळे आताही असं वाटतं की हा म्हणजे सण असेल काय असेल पटकन छोटीशी रांगोळी घालाय, काही असू दे. एक्सपर्ट आहे असं म्हणणार नाही, पण येते म्हणजे पण करू शकते असं काही. आयुष्य एक सुख दुःखांनी भरलेला प्याला आहे. मग त्याच्यामध्ये एक सुखद अनुभव किंवा एक तुमच्या आयुष्यामध्ये काही अविस्मरणीय क्षण, एक सुखद क्षण कोणता आहे का? सुखद क्षण किंवा अविस्मरणीय क्षण म्हणाल तर तसे खूप सारे आहेत. पण त्यातला एक नमूद करेन तो म्हणजे माझं सिलेक्शन झालेला दिवस होता की म्हणजे एका सेकंदात सगळं काही बदलून गेलं होतं. म्हणजे रिझल्ट लागला, तुमचं नाव दिसलं, फोन आला, सगळ्यांकडं. तो एकच सेकंद असतो की इकडचं जग इकडं म्हणजे एकच सेकंद पूर्ण बदललेलं होतं, पूर्णच बदललेलं होतं. लोक बदलले, सिच्युएशन बदलली, वेळ बदलले, सगळंच बदललं होतं म्हणजे. आणि त्यानंतर खरा होता तो म्हणजे की माझ्या मम्मी पप्पा आणि माझ्या मोठ्या भावाला जो झालेला आनंद होता, त्यांच्या डोळ्यात आलेले आनंद अश्रू होते किंवा ते जेवढ्या अभिमानाने अजूनही सांगतात किंवा तो अभिमान अजूनही त्यांना जो असतो अजूनही म्हणजे आहे तो, तर तो क्षण खूप माझ्यासाठी हे होता म्हणजे. आणि त्यावेळेस म्हणजे असं वाटलं होतं की आई वडिलांनी आयुष्यामध्ये जे काही कष्ट केले होते, इव्हन माझ्या मोठ्या भावानेही, तर त्याचं कुठेतरी झालं म्हणजे ते साफल्य. आपलं आयुष्य जगत असताना आपण एक वेगवेगळ्या वळणावरून जात असतं. आपले एक जीवनच आपल्या एक वेगळ्या वळणावर चालत असतं. मग असं तुमच्या आयुष्यामध्ये काय टर्निंग पॉइंट आहेत का? अच्छा, टर्निंग पॉइंट म्हणाल तर मी हे सांगेन की आज मी ज्या पदावर बसलेली आहे त्याचाच एक टर्निंग पॉइंट सांगते की माझ्या पप्पांचं असं होतं की आम्ही दोघं जण, मी आणि माझा मोठा भाऊ, तर एकाला इंजिनियर करायचं आणि एकाला मेडिकल. तर माझ्या भावाचा इंटरेस्ट इंजिनिअरिंगकडे होता आणि आमच्या घरामध्ये माझा भाऊ मोठा तो खूप हुशार, म्हणजे त्यांनी म्हणजे मलाही डायरेक्शन घालून दिल्या. तर मग त्याला इंजिनिअरिंग, त्यानं ते एंट्रन्स होती, परीक्षा दिली, पास झाला हे. आणि जसं मी मगाशीच म्हटलं की बालपण तसे मी खोडकरी आणि खेळकरी पहिल्यापासूनच. त्यामुळे माझा खूप इंटरेस्ट थोडं खेळण्याकडे याच्याकडे असायचा. तो मेडिकल एंट्रन्स वगैरे होती, मी फारसं काही लक्ष केलं नाही त्याच्याकडे, एंट्रन्स काही दिली नाही. सो मेडिकलला काही मी म्हणजे गेलीच नाही, कारण मी तेवढं कदाचित सिरियसली घेतलंही नाही त्याला. पण मग झालं असं की तेव्हा पप्पा म्हणजे तेव्हाच आणि एकदाच बोलले होते, एकच वाक्य बोलले होते. त्यानंतरही सांगते की कधीच ते काही बोलले नाहीत की ठीक आहे, नाही झालं ना ग्रॅज्युएशन करून जे स्पर्धा परीक्षा असतात त्याची पेपर देता येईल किंवा परीक्षा देता येईल, हे त्यांचं एकच वाक्य होतं तेव्हाचं. ना त्यानंतर त्यांनी अजूनपर्यंत ना मी प्रिपरेशन करत होते, कधीच नाही बोललेलं परत. पण ते एकच माझ्या डोक्यात होतं कुठेतरी की हा हे असं काहीतरी आहे. मग माझी मैत्रीण होती जिला त्या काळात म्हणजे PSI व्हायचं होतं. मग आम्ही सोबत राहायचो सगळ्याजणी. मग तेव्हा आमच्याकडे सायकल होत्या, तर आम्ही सायकलवर डबल सीट बसून जे कोणी लोक सिलेक्ट होतात काय त्यांना, तिला खूप माहिती होती याच्यातली, तर आम्ही मग ते तिकडं बघायचो, जायचो करून असं. तर ते सिलेक्शन म्हणजे मेडिकलला एंट्रन्स न दिलं, सिलेक्शन न होणं, हाच एक टर्निंग पॉइंट होता.
दॅट लीड्स टू महिला कुठल्याही उच्च पदावर गेली तरी तिला चूल आणि मूल हे सांभाळावंच लागतं. असं तुमचं कार्यक्षेत्र आणि घर हे दोन्हीची सांगड कशी करतात? कार्यक्षेत्र आता तुम्हाला सांगायचं मी एकटी म्हणजे जरी राहत असेल तर अजूनही मी घरातलं एकूण एक कमी स्वतःच करते. वन वुमन शो म्हणजे अगदी मार्केटमधून भाजी आणायची असू दे, गिरणमधून पीठ आणायचं असू दे, तेल मीठ पर्यंत जे म्हणतो पिठापासून मिठापर्यंत, तर ते ईच अँड एव्हरी वर्क मी अजूनही एकटीच घरचं सर्व करते. सर्व घर सांभाळणं असेल, अन्न असेल, आणि प्लस मग ऑफिसचं तर आहेच आहे. थोडीशी धावपळ होते पण मॅनेज होते आणि आनंदाने करते. त्यामुळे मला फारसं तो मला त्रास होतो असं कधी वाटत नाही. म्हणजे आजची सक्षम नारी या शब्दामध्ये तुम्ही जे आता बोललात, आजची सक्षम नारी याच्यामध्ये सक्षमपणा दिसून आला. कार्यक्षेत्र चालू असताना लोकसेवेबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे लोकांचा सहभाग कसा आहे तुमचा? आता माझं ऑफिस म्हणाल तर सध्या मी ज्या ऑफिसमध्ये कार्यरत आहे ते म्हणजे ऑफिस आहे स्थानिक निधी लेखा परीक्षा कार्यालय. तर या ऑफिसचं कामकाज असं असतं की ज्या पद्धतीनं कॅग जो आहे आपलं म्हणजे पार्लमेंट लेवलवरती जे ऑडिट करतं त्याच धर्तीवरती स्थानिक स्वराज संस्था म्हणजे 3 टायर सिस्टीम जी आपली आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, तर यांचं जे काय ऑडिट करणं असेल तर हे काम आहे ते हे कार्यालय करतं. ऑडिट करणं म्हणजे काय की जे काही काम केलेलं असतं तर ते योग्य पद्धतीनं केलं गेलेलं आहे का नाही ते पाहणं, त्याच्या जे काही चुका असतील त्या दाखवणं, त्या निदर्शनास आणणं, हे एक अशा पद्धतीने आम्ही हा रिपोर्ट बनवत असतो. हा रिपोर्ट बनवून त्या संस्थेला ऑडिट करणं, त्या संस्थेला तो इश्यू करणं. मग हे एक पद्धतीनं मला असं वाटतं की एक डायरेक्शन आहे दिली गेलेली की हे करणं आवश्यक होतं, हे तुम्ही केलेलं नाहीये. पण इथे खूप जास्त अवेअरनेस आहे की तो रिपोर्ट वाचन करतात, काय चुका आहेत बघतात आणि त्या पद्धतीने दुरुस्त करण्याचाही प्रयत्न करतात. मग अशा प्रकारे गुणवत्तापूर्ण काम करण्याचं किंवा ते दाखवून एक वचक जे बसवणं म्हणतो की नाही ऑडिट आहे. प्रशासनामध्ये जाणून बुजून काहीतरी होत असतात चुका, पण तरीही लोक खूप कीनली पाहतात की नाही ऑडिट आहे, पाहतात निघतं, म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं काम करण्याचाही प्रयत्न करतात. त्याचे वचक बसवणं म्हणतो ते हे रिपोर्ट हे ऑफिस खूप चांगल्या पद्धतीनं करतं. तसंच मी आणखीन एक सांगेल, जी PRC आपल्याकडे लागते, जी नोव्हेंबर डिसेंबरला आपल्याकडे आहे, तर ती PRC ह्या ऑडिटच्या बेसिसवरती होत असते. आणि हे ऑडिट जे आहे याच्यावरतीच PRC होते, याच्यावरतीच पूर्ण आपलं हे चालतं. म्हणजे इतकं महत्व आणि इतकं एक चांगलं काम हे ऑफिस करतं. त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेचं म्हणजे कॅफो असेल तर तिथंही सेम असंच होतं की योग्य पैसा योग्य ठिकाणी योग्य वेळी आणि योग्य कामासाठी जात आहे का नाही हे पाहणं, वॉच करणं. कॅफो हे ZP साठी किंवा CO साठी एक फायनान्शियल ऍडवायझर असतात, फायनान्शियल कंट्रोलिंग त्यांच्याकडे असतं. एक फायनान्शियल डिसिप्लिन ज्यांना म्हणतो, शिस्त लावण्याचं काम हे तिथं केलं जातं. पूर्ण बजेटिंग जे असतं ZPचं हे पूर्ण कॅफो किंवा आमचं फायनान्स डिपार्टमेंट FD करत असतं. म्हणजे पर्सेंटेज वाईज तुम्हाला ते पैसा तिथे दिला गेलेला आहे का नाही, किंवा म्हणजे जिथे गरज नाही तिथे पैसा देणं त्याला निर्बंध घालणं असेल. योग्य सगळ्या डिपार्टमेंटला एक समप्रमाणात विभागणी पैशांची झाली पाहिजे. तर असे पूर्ण जे कामं असतात हे पूर्णपणे FD केली जातात. त्यानंतर एक ट्रेजरी ऑफिसर मध्ये पण असं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेन्शन, जो आपला खूप जिव्हाळ्याचा ह्याचा असतो. तर पेन्शन असेल हे सगळं, तर ते पेन्शन टाइमली आणि वेळेवर आणि सर्वांना देण्याचं काम ट्रेजरी ऑफिस मधून केलं जातं. त्याच पद्धतीनं तुम्ही जेही बिल आता ZP मध्ये आलेलं सगळं बिल असेल, जसं मी आता म्हणलं, हे पूर्ण त्याला चेक लावणं, साईन करणं, योग्य पद्धतीने झालं का नाही हे पाहणं, हे पूर्ण फायनान्स डिपार्टमेंट पाहतं. आणि तिथून पुढे ते जेव्हा ट्रेजरीला बिल पास होण्यासाठी जातं तेव्हाही तिथे परत त्याला चेक लावले जातात आणि मग ते परत योग्य पद्धतीने पास होण्यासाठी आहे की नाही पाहिलं जातं आणि तेही 5 दिवसाच्या ते बिल पास होतं. म्हणजे एवढी जास्त ट्रान्सपरन्सी आहे की तुम्ही लॉग इन करून पाहिलं त्याच्यामध्ये तर तुम्हाला तुमच्या बिलाचं स्टेटस काय आहे हे कळतं. आणि 5 दिवसात ते बिल पास होणं हे कंपल्सरी आहे, बंधनकारक आहे. त्यामुळे कामामध्ये एक तुमच्या इफिशियन्सी, इफेक्टिव्हनेस आलेला आहे, ट्रान्सपरन्सी आहे, तेवढं फास्टनेस पण आलेला आहे. तर अशा पद्धतीनं एक कामकाज म्हणजे चालू आहे. म्हणजे खूप जबाबदारीची पण जाणीव तुम्हाला ठेवावी लागते हे कामकाज चालू. आणि कोविड कालावधीमध्ये आपल्या कामकाजामध्ये काय बदल करावा लागला? हो, नक्कीच झालेलं आहे. कोविड हे एक असं आपल्या आलेलं महासंकट होतं की ज्यामुळे आपण प्रत्येक जणच ढळून निघालो त्यामधून आणि इच अँड एव्हरी घटक त्यामध्ये म्हणजे हे झालेलं आहे.
तर एक आमचं कामकाजाचं स्वरूप असं असतं की मी जसं म्हणलं ऑडिट करणं म्हणजे त्या संस्थेला जात असतो ऑडिटर. जो ऑफिसमधला आमचा स्टाफ आहे त्यांना ऑडिटर म्हणतात, की ते जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका असतील त्या संस्थेला जाणं, तिथं ऑडिट करणं. आणि कोविड काळामध्ये तर आपण सर्वच खूप धास्तावलेले होतो, म्हणजे एकमेकाच्या संपर्कात येणं, इव्हन असं पेज सुद्धा समोर आलं तरी भीती असायची की काय असेल काय नाही. आणि त्यांना प्रत्यक्ष तिथे जाऊन सगळं रेकॉर्ड समोर घेऊन प्रत्येक डिपार्टमेंटचं ऑडिट करायला लागायचं. लोक संपर्कात येत होते, बसण्याची सोय होत नव्हती. इव्हन हेही सांगते, जे लोक बाहेर गावून इथं येऊन राहत होते तर रूम सुद्धा राहण्यासाठी देत नव्हते लोक. इथपर्यंत म्हणजे फेस करायला लागल्या होत्या गोष्टी. आणि जे राहायला होते त्यांनाही काढून टाकलं होतं म्हणजे. पण अशाही परिस्थितीत पब्लिक ट्रान्सपोर्ट नव्हतं, जाण्या येण्याची सोय नव्हती. आणि तर हे सर्व गोष्टी खूप हॅम्पर झाल्या. पण अशाही परिस्थितीत म्हणजे माझ्या लोकांनी कोविडच्या याच्यामध्ये जेव्हाही पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळेल किंवा पर्सनल असं करून कामं केलेली आहेत. आणि मग नंतर जेव्हा खूप सिच्युएशन क्रिटिकल होत गेली, त्यामध्ये एक फायनान्स डिपार्टमेंटने खूप चांगला डिसिजन घेतला. आणि तो म्हणजे की पहिल्यांदाच आम्ही ग्रामपंचायतचं जे ऑडिट आहे ते ऑनलाईन पद्धतीनं केलं. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं आम्हाला एक टार्गेट घालून दिलं होतं 20%चं, तर ऑलमोस्ट 100-200% लोकांनी कम्प्लीट केलं ऑनलाईन ग्रामपंचायत म्हणजे ऑडिट करून. आणि हे पहिल्यांदाच झालं म्हणजे. आणि हे कोविडच्या ह्याच्या काळात आम्ही करून घेतलेलं आहे. छान. म्हणजे कोविडच्या काळामध्ये संघर्ष हा तुम्हाला करावाच लागला, प्रत्येकालाच करावा लागला, तसं तुम्हालाही करावा. आणि मी अजून एक नमूद करू इच्छिते की जसं मी म्हणलं ट्रेजरी ऑफिस असेल किंवा जिल्हा परिषद असेल, त्या काळामध्ये 15%, 50% हे जरी लिमिट घालून दिलेलं असेल तर इथला जो स्टाफ आहे तो पूर्णपणे येत होता. कारण ट्रेजरी हा पूर्ण जिल्ह्याचा डीडीओ असतो. तो जर 15% 50% आला तर तुमची बिलं पास होणार नाही, काम होणार नाही. इव्हन मार्च महिन्यामध्ये सुद्धा लोक रात्री दिवसा बसून त्यांनी बिलं पास केलेली आहेत म्हणजे. तर असं कुठलंही हे न ठेवता पूर्ण वेळ बसून लोकांनी काम. या क्षेत्रात जर तुम्ही आला नसतात, एक ऑप्शन म्हणून कोणतं क्षेत्र निवडलं असतं? अच्छा, मी नक्कीच मला पहिल्यापासून म्हणजे बिझनेस हवाच आहे. मी नक्कीच बिझनेसच केला असता. आणि तसंच मग थोडं एक सोशल वर्ककडे माझा थोडासा कल आहे. तर सोशल वर्क तर काही ते मी आले नसते तर ते चालू आहे, मी कायम चालू ठेवीन, त्यात काही हे नाही. पण मी 100% बिझनेस केला असता. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग असतं, बरोबर? तसं तुमच्या आयुष्यामध्ये काय पुढील काही प्लॅनिंग आहेत का? प्लॅनिंग आता मी जे काही काम करते, ज्या पदावर आहे, इथं असेल किंवा दुसऱ्या कुठल्या ऑफिसला असेल, पण जिथं असेल तिथं जास्तीत जास्त ह्या कामातूनच लोक कल्याणासाठी कसं काम करता येईल याकडे लक्ष ठेवून जे काही गव्हर्नमेंटच्या ह्या असतील त्या ह्याच्यामध्ये राहून जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न. या पदावर येण्यासाठी तुम्हाला बराचसा संघर्ष करावा लागला, बरोबर? स्पर्धा परीक्षेचा. मग आता जी तरुणाई आहे, तरुण मुली असतील, मुलं असतील, यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? तुमच्या या पदासाठी तुम्हाला काय संघर्ष करावा लागला, त्याच्यातून तुम्ही त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? अच्छा, आता मी माझं पोस्टचं थोडंसं 1-2 मिनिटात सांगू शकते. मी जे म्हणजे सिलेक्शन झालं तो माझा एक 3रा अटेम्प्ट होता. त्यावेळेस असं होतं की माझ्या आईचा खूप जास्त एक सिरियस मेडिकल प्रॉब्लेम चालू होता. म्हणजे तिला उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, झोपता येत नाही, म्हणजे खूप क्रिटिकल ह्याच्यामध्ये होती. आणि त्यावेळेस मी पूर्ण टाइम तिच्या सोबतच होते म्हणजे ते आणि तेव्हा राहणं आवश्यक होतं. आणि त्याच काळामध्ये माझी परीक्षा पण आली होती. तर खूप कमी वेळ मला मिळाला होता प्रिपरेशनसाठी. अगदी म्हणजे रिडिंग तर नाहीच फक्त जमलं, रिव्हिजन सुद्धा अशा धावता केल्या होत्या म्हणजे मी. तर आणि त्यामुळेच असं होतं की परीक्षा जरी दुसरं एक असं होतं की मी कुठल्याच परीक्षा देत नव्हते. म्हणजे माझं एकच ठरलं होतं, मी केली तर म्हणजे एमपीएससी देईन, झाली तर तेच करेन, नाही तर मी दुसऱ्या करणार नाही. म्हणजे असं नाही की मी ह्याच्याशी, पण माझं ठरलं होतं की मला नाही जायचं, मला करायचं तर हेच करायचं आणि मी हेच करणार, नाही केलं तर जे असेल ते असेल माझी जबाबदारी, असं माझं ठरलेलंच होतं. आणि मग त्यामुळे बाकी पण मी कधी फॉर्मही भरत नव्हते. त्या काळात एक फॉरेस्ट एक्झाम निघालेल्या होत्या, त्याचा सुद्धा माझा महाराष्ट्र टॉपचा स्कोर होता. सर्वजण पण बरेच पाठिंबा लागलेले की परीक्षा दे, नक्की पोस्ट मिळून जाईल. पण माझ्यासाठी असं होतं की तेव्हा आई महत्वाची होती. मी तेव्हा ठरवलं होतं की मी काही नाही झाले तरी चालेल, पण मी आईला सोडून कुठे जाणार नाही. पण आणि मग नंतर जेव्हा प्रिलियम येत होती, मेन्स येत होती, त्यावेळेस मी 8-10 दिवस अगोदर पुण्यात येत होते. तेवढे दिवस अभ्यास करून पेपर द्यायचा, परत घरी जायचं, असं अभ्यास केला होता म्हणजे. पण ते प्री झाली, मेन्स पण पास झाले,
वाटलं नव्हतं. मग म्हणजे इंटरव्ह्यूचाही कॉल आला, इंटरव्ह्यू झाला आणि मग थोड्या दिवसांनी म्हणजे आईची ही तब्येत म्हणजे तीही बरी होत गेली. पण काही झालं ते अजूनही होतं की आईचे आशीर्वाद आहेत म्हणजे की तू जे काही साठी केली आणि आताही चांगली आहे म्हणजे व्यवस्थित. पण तो काळ खूपच कठीण होता म्हणजे. आणि पहिले 2 मी अटेम्प्ट दिले होते पण त्याच्यामध्ये 1, 2, 3 मार्कांनी जात होते. पण महत्वाचं असं होतं की म्हणजे मी अजूनही सांगेन की माझी चूक ही होती की मी फार फोकस्ड थोडासा स्टडी केला नव्हता. म्हणजे जो तुम्हाला फोकस असणं आवश्यक असतं आणि जे गरजेचं आहे करणं आवश्यक असतं तिकडे थोडंसं कुठेतरी दुर्लक्ष झालं होतं. पण या अटेम्प्टला वेळही कमी होता आणि मी ठरवलंच होतं की डू ऑर डाय सिच्युएशन होती, करायचं तर आता इथून नाही. आणि हेही ठरवलं होतं की हा मी शेवटचा अटेम्प्ट देणार आहे, यानंतर मी कधीच परीक्षा देणार नाही. झाले तर सर्वांचं यश असेल, नाही झाले तर माझे एकटीच अपयश असेल हे. आणि मी यासाठी कुणालाच कधी ब्लेम करणार नाही हे मी. आणि मी अभ्यास करतानाही मी सांगितलं होतं की हे पेज जे आहे हे मी शेवटचं पलटून वाचत आणि बघत आहे, ह्यानंतर मी कधीच ओपन करून बघणार नाही ते. हे मी सांगितलं होतं, मी तसंच केलं होतं. आणि मी खरं सांगते मी कधीच परत बुक वाचून बघितलं नाही. मी तेव्हा पास झाल्यानंतरही कधी परीक्षा दिल्या नाहीत म्हणजे. आणि मला सांगावंसं पण हेच वाटतं सगळ्यांना की ही जी फेज असते, आपण सर्वजणच अभ्यास करत असतात, सगळेच हार्डवर्क करतात, पण हार्डवर्क सोबत तुम्हाला स्मार्ट वर्क करणं खूप आवश्यक असतं. कारण आपण सगळेच ते करतो. कसं एक भिंत असते, एक लिमिट असतं, बस आपण तिथपर्यंत पोहोचलेलो असतो, पण थोडंसं ती क्रॉस करून तुम्हाला पलीकडे जाणं असतं. मग तो जो चौकट असते किंवा तो जो एरिया असतो तो तुम्हाला पार करून कुठे तर जावं लागतं. आणि होतं कसं की म्हणजे माझं पर्सनली सांगते की आपल्याला जो आवश्यक असतो अभ्यास तो आपण 40% फोकस करतो आणि नको असलेला 60% जातो. तर कोणीही अभ्यास करणाऱ्या व्यक्तींनी हे पाहिलं पाहिजे की सिलेबस आणि प्रिव्हियस इयर ऑल क्वेश्चन पेपर हे तुमचा ग्रंथ आहे आणि ही तुमची सक्सेसची की आहे. हे तुम्ही तोंडपाठ कराल, हे तुम्ही म्हणजे पूर्ण सिलेबस तुम्ही क्वेश्चन पेपर व्यवस्थित अनालिसिस कराल, पूर्णपणे डिटेलिंगमध्ये अनालिसिस करून पूर्ण चिरफाड करून तुम्ही त्याचे जेव्हा कराल सक्सेस तुमचं असणार आहे. आणि दुसरी गोष्ट हे असते की एक खूप सिंपल असतं, मी म्हटलं तसं स्मार्ट वर्क, की काही असे सिलेबस असतात किंवा पार्ट असतात की अतिशय म्हणजे खूप किचकट असतात. म्हणजे माझंही असंच व्हायचं, मी ते सायन्स वगैरे ते असं पेपर वगैरे यायचे तर खूप काही कळायचं नाही, खूप टाइम जायचं. तर मी काय करायचे, सरळ क्वेश्चन पेपर घ्यायचे, ते क्वेश्चन पेपरमध्ये अर्धा पेपर तर क्वेश्चनच असायचा. मी बस त्याच्यातल्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर वाचायचे, काय आहे कसे आहे बस तेवढ्यावरती द्यायचे. फार वेळ घालत बसायचं नाही. स्मार्ट वर्क इज इम्पॉर्टंट तुम्हाला, आणि तुम्हाला कळलं पाहिजे. हे बघा, ही जी परीक्षा आहे ना ही ऑब्जेक्टिव्ह आहे, त्यामुळे तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुम्हाला काय घ्यायचं आहे याच्यापेक्षा तुम्हाला काय सोडायचं हे कळलं पाहिजे. कारण आपण प्रत्येक जण अभ्यास करत असतो आणि कुठे ना कुठे काहीतरी वाचलेलं असतं, तर मग ते पेपर बघितल्यावर काय वाटतं, हा हे वाचले हे असं काहीतरी असेल. तर लॉजिक लावायलाच पाहिजे. शेवटी पेपर हा लॉजिकवरतीच असतो, अनालिसिस आहे, तुमचा स्टडी आहे, मग कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. पण तरीही की नाही वाटत ना तर तुम्हाला तो सोडता आला पाहिजे, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे. होतं असं की जे घ्यायचं आहे ते न घेण्याची जे सोडायचं ते आपण घेत बसतो आणि त्यामुळे ते निगेटिव्ह जातं. त्यामुळे तुम्हाला काय घ्यायचंय याच्यापेक्षा तुम्हाला काय सोडायचं हे जर कळलं तरी ही परीक्षा पास होणं खूप हे नाही अवघड. आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की वर्षानुवर्ष बसून आपण अभ्यास करतो हे करतो, पण जो पूर्ण ह्या परीक्षेचा खेळ आहे तो फक्त 2 तासाचा आहे. आणि तुम्हाला ते 2 तास तुम्हाला मॅनेज करता आले पाहिजे. तुमचा टेम्परामेंट तुम्हाला मॅनेज करता आला पाहिजे. पूर्ण गोष्टी एक सिंपल फंड असतो. क्वेश्चन पेपर आलं, वाचलं, अरे हे काय मला कळत नाही, काय लक्षात नाही, पूर्ण गडबडून जातात लगेच. पण एक सिंपल असतं, तुम्ही अभ्यास केला, त्यांनी अभ्यास केला, तुम्हाला अवघड जातं, त्यांनाही अवघड असेल, फार लोड घ्यायची गरजच नाही ना. जे आहे जसे आहे तसा अभ्यास करा आणि ते द्या. पण पूर्णपणे मला हे म्हणेन की कष्ट करा, अभ्यास करा, आयुष्यात कधी हारू नका. म्हणजे कधीच म्हणजे मी नाही झाले म्हणून टेन्शन घेऊ नका. आणि ह्या प्रिपरेशन करणाऱ्या फेजमध्ये आपल्या हितचिंता खूप जास्ती असतात, त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष करा. तुम्ही एकदा ठरवलं तर कुठलीच गोष्ट अवघड नाहीये. पण मला करायचंय तर करायचंय, फोकस्ड राहा आयुष्यामध्ये. काय करायचंय बघा, प्लॅन बी तुमचा तयार ठेवा की तुम्हाला काय करायचं आहे. कारण प्रशासकीय सेवा म्हणजे तुमचं करिअर नाहीये. हे नाही घडलं तर माझं आयुष्य संपलं असं काही नाहीये.
खूप सारे ऑप्शन असतात, दुसराही तुम्ही एखादा ऑप्शन ठेवला पाहिजे, म्हणजे तुमचे एक मेंटल हे होऊन जाते की ठीक आहे माझं थोडं होत आहे. म्हणजे मी हे जे आहे ना, हे मी असं म्हणेन की हे मला माझ्या घरून मिळालेलं आहे. म्हणजे माझ्या वडिलांनी आयुष्यात खूप म्हणजे हे केले, प्रसंगांना तोंड दिलेलं. आयुष्यात खूप त्यांनी चढ उतार पाहिले, खूप प्रसंग पाहिले, पण ते कधीच हारले नाहीत. प्रत्येक वेळेस नव्याने उभे राहिले, नव्याने त्यांनी परत एकदा चालू केलं, आम्हाला वाढवलं, इथपर्यंत आणलं. पण आणि त्याला खंबीर साथ होती ती म्हणजे माझ्या आईची. म्हणजे तिनेही कधीच, म्हणजे मी आतापर्यंत कधी ऐकलं नाही घरात, कधी कुठल्या गोष्टीचा हट्ट केला नाही, कधी कुठली डिमांड नाही. जे आहे जसे आहे आम्ही ऑलवेज हॅपी होतो घरात. आम्ही खूप सुखी होतो, समाधानी होतो. तर मलाही सगळ्यांना तेच सांगायचं आहे की तुम्ही एकदा ठरवा, करायचंय फॉर्म करा आणि फोकस राहा आणि अभ्यास करा. छान मॅडम, तुमच्याशी ही तोबस करून इतकं छान वाटलं की आता जे स्पर्धा परीक्षेसाठी मुलं तयारी करतात त्यांच्यासाठी एक प्रवास कसा करायचा आणि परीक्षेची तयारी कशी करायची याच्या माध्यमातून त्यांना एक संदेश छान दिलेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एक सदिच्छा एक 2 शब्दांनी सांगते मी. आशा आणि निराशा आयुष्याच्या 2 दिशा. आशा आणि निराशा आयुष्याच्या 2 दिशा. समजू नका आयुष्य केवळ एक तमाशा. समजू नका आयुष्य केवळ एक तमाशा. आयुष्याला सामोरे जाऊन ती स्वीकारायची करा इच्छा. आयुष्याला सामोरे जाऊन ती स्वीकारायची करा इच्छा. हीच माझ्याकडून तुम्हाला सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद. मला आज इथे व्यक्त होण्यासाठी तुम्ही जे आज जी संधी दिली किंवा आहे त्याबद्दल मी कुमार मॅडम तुमच्या संपूर्ण टीमच्या गट शिक्षण कार्यालयाचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि मी आणखी 1-2 मिनिट आणखीन बोलू इच्छिते की मला थोडंसं लेडीजने एक असं सांगायचं आहे की प्रत्येक लेडीजनी आपला स्व ओळखला पाहिजे. की तुम्ही कोण आहात, काय आहात. म्हणजे प्रत्येक स्त्री ही आपल्या कुटुंबासाठी खूप प्रयत्न करत असते. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकांच्या वेळा सांभाळणं, त्यांच्या हे करणं हे प्रत्येक स्त्री करत असते. पण याच्यामध्ये होत असं की ती स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरून मात्र जाते. तर मला असं वाटतं की थोडं त्यांनी स्वतःकडे पाहिलं पाहिजे, स्वतःचं स्व ओळखलं पाहिजे. मग काही असो मग ते. आणि जसं आपण सध्या एका खूप संकटातून जात आहोत, कोविड ह्या अशा अजूनही त्याची टांगती तलवार आपल्या आहेच, म्हणजे ती पूर्णपणे संपली असंही नाहीये. तर अशाही काळामध्ये आपण आपलं मानसिक बल म्हणजे मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ हे दोन्ही सांभाळणं खूप आवश्यक आहे. त्यासाठी थोडंफार तुम्ही योगा, एक्सरसाइज, प्राणायाम असेल, थोडंसं तुमचा आहार असेल याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक स्त्रीनं काही तुमच्याकडे काही प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, प्रत्येक व्यक्तीकडे काही कलागुण असतात, त्यांना तुम्ही वाव दिला पाहिजे आणि त्या पद्धतीनं तुम्ही काही ना काही तर स्वतःच्या गोष्टी जपल्या पाहिजेत असं मला खूप मनापासून वाटतं. खूप छान मॅडम, धन्यवाद. धन्यवाद. छान वाटलं तुमच्याशी वेळ घालवला. धन्यवाद.